ओम श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत एवढीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन आणि सुंदर विषयाला सुरुवात करते. तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनेलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तर बघा, प्रत्येकजण प्रत्येकाच्या परीने काम करत असतं, कष्ट करत असतो, पगार हा येत असतो. मात्र जो आलेला पगार आहे, आजकाल काय झालेलं आहे की महागाई खूप आहे आणि त्या महागाईच्या युगामध्ये जगणं अतिशय कठीण झालेलं आहे. 50,000 पगार असला किंवा 1,00,000 असला किंवा 10,000 जरी असला तरी जसा येतो तसाच जातो. कारण जेवढा जास्त पगार तेवढ्या जास्त माणसाला सुविधा लागतात आणि तेवढा जास्त खर्च देखील होत असतो. यासाठी बघा, ज्यांचा पगार 6,000 पासून ते 1,00,000 आहे आणि त्यांना असं वाटतंय की याच्यापेक्षा जास्त आपल्याला पगार मिळावा किंवा आपली कामामध्ये पोस्ट वाढावी, बढती मिळावी, आपल्याला नवीन संधी एखादी तरी यावी की जेणेकरून आपला जो घर खर्च आहे, ज्या आपल्या मूलभूत गरजा आहेत त्या आपण व्यवस्थितरित्या एक चांगलं आयुष्य जगू, अशी ज्यांची इच्छा आहे त्यांच्यासाठीच हा उपाय आहे. फक्त आपल्याला 9 दिवस करायचा आहे हा उपाय. गुरुवारपासून, कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही सुरू करू शकता. मात्र या 9 दिवसांमध्ये जर तुम्हाला अडचण, सुतक, सोयर आलं तर तुम्ही हा उपाय करायचा नाही. नंतर तुम्ही पुन्हा डबल सुरुवात करायची आहे. ते दिवस देखील पुन्हाच्या उपायामध्ये काउंटिंग करायचे नाहीत, गृहीत धरायचे नाहीत. यासाठी अगोदर बघून घ्या. म्हणजे पिरियड वगैरे प्रत्येकाला माहीत असतं की आपली तारीख काय आहे वगैरे काय, तर त्याच्यानुसारच सेवेला सुरुवात करा, या उपायाला सुरुवात करा. आणि जर सुतक वगैरे आलं तर अर्थातच आपण काही करू शकत नाही. सुतकाच्या पुढं कोणाचंच काहीच चालत नाही. जर सुतक वगैरे आलं तर अशा वेळी आपण जाग्यावरती उपाय तो थांबवायचा आहे आणि नंतर ज्यावेळी सुतक फिटेल त्यावेळी तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल. मात्र हे जे दिवस तुमचे जे काही जातील, 4-5 जे काही दिवस वाया जातील, ते त्याच्यामध्ये डबल गृहीत धरायचे नाहीत. पुन्हा एकदा नव्याने हा उपाय करायला सुरुवात करायचा आहे. तर कोणत्याही गुरुवारपासून तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे. तर यासाठी आपल्याला काय लागणार आहे बघा, ते जाणून घ्या. एक आसन घ्यायचं आहे. खर्च अजिबात नाही, म्हणजे जे काही घरात आहे ना त्यापासूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्यामुळे वेगळं असं काही करण्याची गरज लागणार नाही. फक्त आपल्याला आपला देवघर पाहिजे. प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर हे असतं. स्वामींचं अधिष्ठान देखील असेल, कारण हा जो उपाय आहे तो स्वामींच्या मार्फतच पूर्ण होणार आहे. त्यासाठी तुमचे जे गुरु आहेत ते स्वामी असावेत. दुसरे जरी गुरु असले तुमचे कुठले आणि तुमच्या घरामध्ये जर स्वामींचं अधिष्ठान असेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. मात्र ज्यांच्या घरी स्वामींचं अधिष्ठान नाही अशा लोकांना मी नाही सांगू शकत की तुम्हाला याचं फळ मिळेल नाही मिळेल, हे काही मी सांगू शकणार नाही. कारण मी स्वतः एक स्वामी सेवेकरी आहे. 4 वर्ष झाली. मात्र मला खूप चांगलं केलंय माझं स्वामींनी. असं कोणतीही गोष्ट नाही की जी त्यांनी मला आतापर्यंत दिलेली नाही. तर प्रत्येक स्वामी सेवेकऱ्याला कळकळीची विनंती आहे की प्रत्येकाला जर असं वाटत असेल की आपली परिस्थिती सुधारावी, आपल्या ज्या घरामध्ये पैसा येतो आहे, कोणतंही काम व्यक्ती घरातील करत असेल, मग तुम्ही शेतमजूर असा. मात्र कसं होतं, शेतमजुरांना देखील एक दिवस काम असतं, नंतर दुसऱ्या दिवशी नसतं. तर असा प्रकार तुमच्या बाबतीत घडणार नाही जर तुम्ही हा उपाय केला तर काय करायचं आहे, आपल्याला फक्त आसन घ्यायचं आहे आणि देवघरासमोर बसायचं आहे कोणत्याही गुरुवारी. आणि हा जो उपाय आहे तो तुम्ही प्रदोष समयी करायचा आहे. फक्त संध्याकाळी करू शकता. 6 नंतर बघा, संध्याकाळी 6 नंतर रात्री 9 वाजेपर्यंत तुम्ही हा जो उपाय आहे तो केव्हाही करू शकता. मात्र हे वेळेचं बंधन पाळण्याची गरज आहे. ज्यांना संध्याकाळी करणं शक्य नाही त्यांनी सकाळी केव्हा करावा, तर सकाळी पहाटे 3 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत. बघा, सकाळी पहाटे 3 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता सकाळी, आणि संध्याकाळी 6 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. आता हे तुम्ही ठरवायचं आहे की कोणत्या वेळेत तुम्ही करणार आहात. आसन टाकून व्यवस्थित ज्यावेळी तुमची देवपूजा वगैरे होईल त्यावेळी आसन टाकायचं आहे आपल्या देवघराच्या समोर आणि बसायचं आहे मांडी घालून. आणि नंतर आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आहे. काय करायचं आहे, गायत्री मंत्र 24 वेळा म्हणायचा. नंतर षोडशी मंत्र
हे सगळे मंत्र आपल्याला नित्यसेवा या ग्रंथामध्ये मिळून जाणार आहेत. ज्यांच्याकडे नित्यसेवा ग्रंथ नसेल त्यांनी काय करावं, तर त्यांनी यूट्यूबवरती सर्च करा, तुम्हाला ते मंत्र मिळून जातील. तर गायत्री मंत्र 24 वेळा म्हणायचा आहे. यानंतर षोडशी मंत्र 16 वेळा म्हणायचा आहे. हे म्हणून झाल्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र किंवा लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र जो आहे तो 1 माळा म्हणजे 108 वेळा तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. हे झाल्यानंतर व्यंकटेश स्तोत्र हे देखील तुम्हाला आपल्या नित्यसेवा या ग्रंथामध्येच भेटून जाणार आहे. छोटंसं आहे, एकदम 2-3 मिनिट लागतील. तर ते म्हणायचं आहे. जे मराठीत वाचणारे असतील त्यांनी सेपरेट पुस्तक घ्या व्यंकटेश स्तोत्राचं आणि ते वाचू शकता. मात्र मराठीत वाचणार असाल तर त्याला 15 ते 20 मिनिट लागतात. आणि हे जर संस्कृतमधील तुम्ही वाचलं तर 2 ते 3 मिनिटात तुमचं एक व्यंकटेश स्तोत्र वाचून हे पूर्ण होतं. यासोबतच तुम्हाला जर हे वाचायचं नसेल तर तुम्ही विष्णू सहस्त्रनाम देखील म्हणू शकता. हे फक्त एकच वेळा म्हणायचं आहे. यानंतर आपल्याला श्री सूक्त 1 वेळ म्हणायचं आहे. आणि ही सेवा पूर्ण झाल्यानंतर एक पाट ठेवायचा आहे आणि त्या पाटावरती तुम्हाला हवन कुंड किंवा मग एखादं स्टीलचं भांडं घ्यायचं आहे. घमेला असो किंवा एखादा मोठा वाडगा असो तो तुम्ही घेतलात तरी देखील चालेल. आणि थोडीशी माती घ्यायची आहे. काय करायचं आहे, पाट ठेवा. अगोदर रांगोळी काढा आणि नंतर त्याच्यावरती पाट ठेवा. आता रांगोळी तुम्हाला जशी जमेल तशी तुम्ही काढू शकता. खाली ओम, स्वस्तिक, लक्ष्मीची पावलं हे देखील काढू शकता. तुमची चॉईस आहे तुम्हाला काय काढायचं आहे. रांगोळी काढा, त्याच्यावरती पाट ठेवा, त्याच्यावरती माती अंतरायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला जे स्टीलचं भांडं आहे ते ठेवायचं आहे. स्टीलचं भांडं नाही तुमच्याकडे हवन पात्र असेल तर अतिशय उत्तम. मग तुम्ही डायरेक्ट पाटावरती हवनकुंड ठेवायचं आहे, हवनाचं भांडं ठेवायचं आहे आणि त्यामध्ये माती घालून घ्यायची आहे. आता ही माती घातल्यानंतर तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे गाईचं शेणकूट, गोवरी. ही देखील तुम्हाला कुठेही धार्मिक स्थळ म्हणजे जिथे पूजा साहित्याचं दुकान आहे त्या ठिकाणी भेटून जाईल. आणि जर ही गोवरी नसेल तर काय करावं, तर समिधा तुम्ही घेऊ शकता. आता समिधा देखील तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानात एकदम सहज स्थितीने भेटून जातील. मागात ते एक पाऊच आणलात तरी भरपूर होईल. 9 दिवस तेवढा पाऊच तुम्हाला पुरेसा होणार आहे. आणि हे घेतल्यानंतर आता सपोज तुम्ही गावाकडे असाल, बघा, जर तुम्ही गावात राहत असाल, खेड्यात राहत असाल तर तुम्ही विकत आणण्याची समिधा देखील गरज नाही. तुम्हाला काय करायचं आहे, हुंबराचं झाड असतं, औदुंबराचं झाड, त्याच्या खाली काटक्या ह्या पडलेल्या असतात, सुकलेल्या काटक्या असतात त्या खाली पडलेल्या असतात, तर तुम्ही त्या आणू शकता. आंब्याच्या काटक्या असतील तरी देखील चालतात, तुम्हाला मी सांगते. त्यानंतर रुईच्या, मग ती निळी रुई असो, पांढरी रुई असो, कोणतीही रुई असो, त्याच्या जरी तुमच्याकडे काटक्या असतील तरी त्या देखील तुम्ही समिधा म्हणून उपयोग करू शकता. काटक्यांनाच समिधा असं म्हटलं जातं, काटक्यांना, लाकडाला समिधा म्हटलं जातं. काटूक आणि लाकूड असं म्हणायचं नसतं. देवपूजेसाठी आपण वापरतो ना त्या साहित्याला, यासाठी समिधाचा उपयोग करायचा आहे या शब्दाचा. नंतर तुम्ही शमी वृक्षाच्या वापरू शकता. नंतर वडाच्या, पिंपळाच्या, असं कोणत्याही दैवी जे झाड आहे त्या दैवी झाडाच्या तुम्ही समिधा ह्या वापरू शकता. तर तुम्ही त्या घेऊन यायचं आहे आणि आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ह्या हवनकुंडामध्ये ठेवायच्या आहेत. समिधा ठेवा किंवा शेणकूट ठेवा आणि त्यावरती थोडासा कापूर ठेवायचा आहे. आणि आपल्याच देवघरामध्ये जो दिवा लावलेला आहे, बघा, इथे चूक अजिबात करायची नाही. काडेपिटीनं चुकूनही प्रज्वलित करायचा नाही होम. हा आपल्या देवघरात जो दिवा आहे त्याची ज्योत आपल्याला या होमासाठी घ्यायची आहे. आणि ज्यावेळी तुमची ही सगळी तयारी होईल ना, बाकीची सगळी, त्यावेळी अगोदर होमाचं पूजन करायचं आहे, त्या हवनकुंडाचं पूजन करायचं आहे. हळदी कुंकू, अक्षदा, फूल वाहायचं आहे आणि नंतर हे प्रज्वलित करायचं आहे. प्रज्वलित करण्यासाठी आपल्याला देवघरातीलच ज्योत, दिव्याची ज्योत घेऊन प्रज्वलित करायचं आहे. यानंतर आपल्याला काय करायचं आहे की नित्यसेवा या ग्रंथातील पान नंबर 45 वरती जे 9 ग्रह स्तोत्र आहे त्यातील पहिले जे 9 मंत्र आहेत ना, ते 9 मंत्र म्हणत म्हणत आपल्याला तुपाची आहुती द्यायची आहे. यासाठी काय करायचं आहे, एका चमच्यामध्ये तूप घ्यायचं आहे आणि पहिला मंत्र म्हणायचा आहे आपल्याला. नवग्रह स्तोत्राचा पहिला मंत्र म्हणायचा आहे. जपा कुसुम शंकाशम पाश्यपेयम महाद्वितीम तमोरिम सर्व पापघ्नम प्रणतोस्मी दिवाकरम स्वाहा असं म्हणायचं. आणि तो जो चमचा तुम्ही हातामध्ये घेतला असेल तुपाचा, तो त्या हवनकुंडामध्ये स्वाहा म्हणत
सोडायचा आहे. नंतर दुसरा 1 चमचा भरून घ्यायचा आहे आणि नंतर दुसरा मंत्र म्हणायचा आहे. दधिशंख तुषाराभम क्षीरोदार्णवसंभवम नमामि शशिमं सोमम शंभोर मुकुटभूषणम स्वाहा असं म्हणत आपल्याला 9 मंत्र कंप्लीट करायचे आहेत. हे जे 9 मंत्र पूर्ण होतील, 9 मंत्र पूर्ण झाले की तुम्हाला तो चमचा तुपाच्या भांड्यामध्ये ठेवून द्यायचा आहे. एखाद्या वाटीमध्ये तूप काढलं तरी देखील चालेल, मात्र हे जे तूप आहे ते गाईचंच लागणार आहे. म्हैशीचं तूप अजिबात चालणार नाही. गाईचं तूप 200 ml काहीतरी 120 रुपयाला भेटतं. तुम्ही एक ती बॉटल आणली तरी देखील तुम्हाला पुरेशी होऊ शकते. यानंतर आपल्याला हात जोडायचे आहेत आणि त्याच्यानंतरचे जे 3 मंत्र आहेत ते नंतर म्हणायचे आहेत आणि प्रार्थनापूर्वक नमस्कार करायचा आहे. हे झाल्यानंतर थोडीशी खीर किंवा कोणतीही पांढरी मिठाई तुम्हाला या हवनकुंडामध्ये 3 वेळा सोडायची आहे. 3 वेळा सोडायची, नमस्कार करायचा आणि ज्यावेळी तुम्ही या सेवेला सुरुवात कराल, या उपायाला सुरुवात कराल, त्यावेळी पहिल्यांदा ज्यावेळी तुम्ही आसन टाकून बसाल त्यावेळेस तुम्ही ही सगळीच्या सगळी तयारी करून बसायची आहे. हवनाची देखील तयारी तुम्हाला अगोदरच करून बसायचं आहे. म्हणजे तुम्हाला एक वेळा बसला ना तुम्ही की तुम्हाला जागा सोडण्याची गरज नाही. आणि या सगळ्या सेवेला किती वेळ लागेल तर जास्तीत जास्त पाऊण तास लागेल. मात्र पाऊण तासामध्ये आपली इच्छा जी आहे ती खूप मोठी पूर्ण होणार आहे. पगारवाढीची जी इच्छा आहे तुमची, तुम्हाला बढती मिळावी अशी जी इच्छा असेल ती लवकरात लवकर म्हणजे 9 दिवसातच तुमचं ते काम व्हायला सुरुवात हे होत असतं. याशिवाय ज्यावेळी 9 दिवस पूर्ण होतील त्या 9व्या दिवशी तुम्ही कोणताही गोड पदार्थ, मग शिरा असो किंवा पुरणपोळी असो, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही नैवेद्य बनवायचा आहे आणि महाराजांना दाखवायचा आहे, आपल्या स्वामी समर्थ महाराजांना दाखवायचा आहे. आणि ही सेवा करत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा दिवसातून एकदा तरी 1 माळ जप हा करायचाच करायचा आहे. ज्यावेळी तुम्ही सेवेला बसाल तेव्हा केलात तरी देखील चालेल, तुम्ही सकाळी उठल्या उठल्या केलात तरी देखील चालेल. मात्र ही सेवा अजिबात चुकवायची नाही. स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र जर म्हटला आणि नंतर तुम्ही ही सेवा केली तरच तुमचा हा जो उपाय आहे तो फलित तुमच्यासाठी होणार आहे. याचं फळ तुम्हाला लवकरात लवकर भेटणार आहे. आता 9 दिवस पूर्ण झाले, तुम्ही नैवेद्य वगैरे दाखवला. आता ताई आम्ही या हवनकुंडातील माती किंवा जे काही आहे ते कुठं टाकू, तर हे तुम्ही तुमच्या शेतामध्ये टाकायचं आहे. शेत नसेल, तुम्ही जर फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर तुम्ही ही जी विभूती आहे ती तुम्ही तुमच्या जे फुलझाडं वगैरे लावली असतील ना त्या झाडांमध्ये टाकायची आहे थोडी थोडी. अशा प्रकारे याची विल्हेवाट लावायची आहे त्या विभूतीची. तुम्ही स्वतः घरामध्ये ही विभूती ठेवली तरी देखील ही विभूती तुमचं सगळ्या बाजूंनी रक्षण करायला सुरुवात ही करत असते. त्यासाठी तुम्ही अशीच घरामध्ये ठेवलीत तरी देखील चालणार आहे. ही तुमची इच्छा आहे की तुम्हाला काय करायचं आहे. यानंतर ज्यावेळी 9 दिवस पूर्ण होतील याच्यानंतर तुम्हाला कंटिन्यू म्हणजे रोजच्या रोज न चुकता आपल्याला श्री सुक्ताचं 1 वेळा पठण करायचं आहे, व्यंकटेश स्तोत्राचं 1 वेळ पठण करायचं आहे आणि विष्णू सहस्त्रनाम हे 1 वेळ पठण करायचं आहे. षोडशी मंत्र 16 वेळा म्हणायचा आहे. गायत्री मंत्र 24 वेळा म्हणायचा आहे. ही जी सेवा आहे ती तुम्हाला कायमस्वरूपी कंटिन्यू ठेवायची आहे की ज्यामुळे तुमच्या घरात अधिक चांगलं व्हायला सुरुवात होईल. त्याच्यापेक्षा आणखी काहीतरी चांगलं तुम्हाला मिळायला सुरुवात होईल. ही जर सेवा तुम्ही कंटिन्यू चालू ठेवलीत तर. आणि ज्या वेळी तुम्हाला बढती हवी असेल त्या वेळी तुम्ही हा होम हवन घरच्या घरी करू शकता. तर आजची माहिती ही एवढीच होती. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. माहिती आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपले चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.